बघा 2014 मराठी क्वेश्चन पेपर आहे. आपण मराठी विषयाचा अभ्यास करतो आहे. त्यातील हा उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? तर आधुनिक काळाचे मानचिन्ह काय आहे? तर गतिमानता. पुढचा आहे मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? कुठली आहे मूलभूत जाणीव? हे बघा इथे दिले, अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? अस्तित्वाची जाणीव. पुढचा आहे शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? नाही असं विचारलं आहे, तर ते स्थितिशीलतेचे साधन नाही, कारण बाकी सर्व त्याच्यात उत्तरे दिलेली आहे. पुढचा आहे शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? प्रारब्धवादी, अल्पविषयी, परिवर्तनवादी, दुसऱ्याचा गुलाम. हे बघा शेवटच्या ओळीत दिलंय, निर्बुद्ध राहिल्यास तो जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. म्हणजे उत्तर आहे दुसऱ्याचा गुलाम. पुढे आहे ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ग्राह्य म्हणजे गृहीत धरणे, तर त्याचा अर्थ असतो 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये सर. हो हो. त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिपचे मराठीचे पुस्तक वाचायला सांगितले होते, सोडवायला सांगितले होते, ते त्यासाठीच. माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर त्याचं उत्तर होतं माधव भित्रा नाही. भित्राच्या विरुद्धार्थी शब्द घ्या, म्हणजे तुमचा अर्थ बदलत नाही, तर त्याचा होतो शूर. म्हणजे त्याचा अर्थ काय? माधव शूर आहे. पिसू या शब्दाचे योग्य प्रकारे अनेक वचन. पिसूचं होतं पिसवा, सासू सासवा, जळू जळवा. यापासून या प्रकारचे हे अनेक वचन होत असतं. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद हे सकर्मक आहे? सकर्मक म्हणजे काय? जिथे कर्म येतं, मी रस्त्यात पडलो, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल, यातील सगळ्या क्रिया भोगणारे कर्तेच आहे. इथे फक्त आरवी लाडू खाते, बिचारीच्या खाण्याचा परिणाम लाडूवर घडतो आहे, म्हणून या ठिकाणी सकर्मक क्रियापद आहे या वाक्यात, खाते. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? त्याचा अर्थ होतो पहिला ऑप्शन बघा, डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव म्हणजे काय? काही जणांचं असं असतं, परीक्षेला फॉर्म भरताना बघा, जसं काय एखादा पुढारी फॉर्म भरतोय असं फॉर्म भरतात, आणि अभ्यास करायची वेळ आली का अजिबात नाही, मला अजिबात वेळ नाही, किती काम चालू आहे माझं, असं काही काही कारण सांगतात. तर ती तशी गंमत असते त्याच्यात. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे कोणी कोणाचा सुनाय या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कुठला? तर या वाक्यात बघा कोणी कोणाचा सुनाय, नेमका कर्ता कोण आहे हे तुम्ही सांगू शकतात का? किंवा याचं उत्तर तुम्ही देऊ शकतात का परफेक्ट? नाही. म्हणून याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणत असतो, किंवा सामान्य सर्वनाम हा एक सलग शब्द आहे. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. जर कोणाला माहित नसेल तर आपला व्हिडिओ आहे ऍपवर, तेवढा व्हिडिओ बघून घ्या सर्वनामाचा. ओके. पुढचं आहे पुढील पैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? तर काळा कुत्रा, काळा हे गुणविशेषण आहे. त्यानंतर पुढे बघा, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. बघा त्याने काय केले? सारे बळ एकवटून आकाशात झेप घेतली, म्हणजे त्याची झेप घेऊन झालेली आहे. आता इथे पूर्ण वर्तमान काळ नाही येणार का? झेप घेईल, झेप घेईल तेव्हा पूर्ण वर्तमान काळ येईल. त्याची क्रिया पूर्ण झाली. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली, क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून तो भूतकाळ. नक्कीच पूर्ण झाली ना? हो. इथे पूर्ण झाली तर पूर्ण, आणि क्रिया जर चालू असेल तर ती अपूर्ण, आणि जर पद्धत दाखवली असेल तर रीत. बरोबर. जे काही असेल पूर्ण वर्तमान काळात येईल ना इथे, कारण क्रिया आताच पूर्ण झाली आहे. आणि साधा भूतकाळामध्ये काय असतं, क्रिया पूर्ण झाली असते फक्त. आलं का लक्षात? ती नजीकच्या काळात नाही पूर्ण होत, ती घडून गेलेली असते. मी चहा पिलो, इथे क्रिया होऊन गेली आहे. आलं लक्षात? त्याने कुत्र्याला मारले, क्रिया होऊन गेली, तर त्यावेळेस या ठिकाणी अशा प्रकारचा काळ येतो. त्यानंतर बघा, आई म्हणाली इच्छा असो अथवा नसो,
प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्ह आली आहे? बघा, इथे पहिलं स्वल्पविराम आहे, हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे. संयोग चिन्ह त्यानंतर असो आणि नसो मध्ये तुम्हाला संयोग काय वापरला चिन्ह. आहे? संयोग चिन्ह आहे आणि शेवटी फुल स्टॉप पूर्णविराम. वापरला आहे. म्हणजे एकूण किती आहे? 4 आहेत. 4. पुढचा आहे, पुढच्या पैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. तर या ठिकाणी दार हा प्रत्यय जोडून झालेला आहे. प्रत्यय दार हा उपसर्ग आहे ना सर? प्रत्यय आहे. बाकी सगळे उप, अवजड आणि प्रति हे सगळे काय ते आहे? तर अगोदर आले. उपसर्ग आहे. प्रत्यय घटित उपसर्ग म्हणजे ते अगोदर येतात, प्रत्यय उपसर्ग नंतर उपसर्ग येतो ना. हा, प्रत्यय शब्दाला जोडून शेपूट. प्रत्यय म्हटलं की हा. शेपूट समजायचं आणि उपसर्ग म्हटलं की पुढे तोंडाला जोडून घ्यायचं. ओके, सर लक्षात सर, ठेवा, एक एकदम मिनिट सोपं. हा, सर, बोला. ते विरामचिन्हांमध्ये तुम्ही काय काय मोजलं याच्यामध्ये? ती डॅश पण त्याच्यामध्ये येईल का? संयोग हो, चिन्ह आहे मॅडम. त्याला संयोग चिन्ह म्हणतात. त्याला संयोग चिन्ह म्हणतात. संयोग चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, त्यानंतर तुमचा कॉमा, त्याला स्वल्पविराम म्हणतो आपण. पूर्णविराम. स्वल्प, चुकलं माझा शब्द. स्वल्प विराम सर, आणि म्हणजे नसो पूर्णविराम. नंतर पण होता ना एक, नसो नंतर असो काय? नसो नंतर पण एक कॉमा होता ना. हा, पण तो एकच झाला ना, म्हणजे त्या स्वल्पविरामच म्हणणार ना. त्यांनी विचारलं चिन्ह कोणते कोणते आले, अच्छा. किती विराम चिन्ह आले आहेत. ही 4 प्रकारची 4 विराम चिन्ह आहेत. ओके, पुढचा बघा. पती. पतीचा समार्थी शब्द, तर त्याचं उत्तर आहे भरता. कारण कांता, भरता. दारा आणि जाया हे पत्नीच्या आहे. हे पत्नीचे पत्नीचे समार्थ आहे. ओडाळ वासरू राणी आले फिरू, कळपाच्या घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरभरून न्यारे, फेर घरी फिरे रानुमाळ. मोकाट सर, मोकाट पाचवीची कविता आहे अफाट. सर. 5वी हो मराठी. हो हो हो, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरून या भान बुकनिता हान, पायाखाली रान घाली सारी, थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखी भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू घेई. वासरू केव्हा, आता याच्यावर प्रश्न आला आहे पहिला, वासरू केव्हा हंबरू लागले? अंधार पडायला. अंधार पडू लागले. वासरू कळपातून कुठे गेले? रानात. कुठे गेले ते? रानात. हे बघा, इथे दिलंय रानमाळ. सर, काव सर? हा, बोला. आहे तसंच उतरवलेलं आहे त्यांनी, तर 5वीचं स्वाध्याय आहे तसंच उतरवलेलं आहे. हा, मग तसंच असतं ना. कवितेतील ओडाळ शब्दाचा अर्थ काय? मग त्यासाठीच तर मराठीचं पुस्तक व्यवस्थित बघायचं असतं ना. ओडाळ शब्दाचा अर्थ काय? उन्हाळ. उन्हाळ. खूप टाकल्यानंतर वाचरला कशाची आठवण आली? कळपाची. हे बघा, आठवे कळप तया लागी, कळपाची. पुढील शब्द, शुद्ध शब्द ओळखा. कुठला आहे याच्यात शुद्ध शब्द? चालीरीतीच ना. पुढचा, पुढील अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. सर, चालीरीतीला रला पहिली वेलांटी आहे का? काय? चालीरीतीला रला पहिली वेलांटी आहे का सर? हो, कारण त्याचा नियम असा आहे की याची जी वेलांटी आहे ती दुसरी असल्यामुळे त्याच्या आधीचा शब्द जो आहे तो पहिला आहे. लक्षात. तशी रीत शब्द पाहिला तर रीत शब्द असा असतो, पण त्याच्यासाठी इथे रीती असल्यामुळे हा रीतीचा री पहिला घेतला. लक्षात. पण त्याच्या पुढे चाली आहे म्हणून. कोणालाही कळू न देता या शब्दासाठी, सॉरी, याचं काय येईल? पुढील अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कुठला आहे? डौलदार. घमंड, गर्व, अहंता, डौलदारपणा. हा, बाकी सर, सगळे अहंकार म्हणजे काय? अहंकार. अच्छा. अहंकार, गर्व त्याच्यासाठीच आहे. हा, कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. काय? बिनबोभाट. बिनबोभाट. बोबाट करायचं नाही जास्त, गपचिप जायचं. तेरी बी चूप मेरी बी चूप सब गपचूप.
पुढे बँकेतील हिशोबात गडबड झाल्याची मॅनेजरला कळल्यावर तेथील कारकुनाने योग्य काय केलं? तोंड तोंड कशी काळे पाडले, केले. तोंडात शेण घातले, तोंडाचे पाणी पडले आणि तोंड काळे केले. तोंड काळे केले. ओके, काळे केले. कारण तो पळून गेला असेल तिकडून. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? पानावर बघा, पान या शब्दाला वर शब्दाला असं जोडून. लागून म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. हा. पुढे आहे, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर बघा, आता इथे एक तर दोनच गोष्टी लिहू शकतात, तक्रार पत्र काही करू शकतं किंवा कौटुंबिक पत्र. पण आता इथे काय सांगितलं आहे, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र हे काय तक्रार पत्र राहणार नाही, कारण त्याला काय तक्रार करणार नाही आपण. हा, म्हणजे ते कौटुंबिक पत्र असणार. पुढचं, 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? सर याचा जर चार्ट असेल तर तो जरा शेअर कराल का ग्रुपला? कोणत्या साली बरं, कुठं भरलं त्याचं काय सर, ते मला ना सापडलंच नाही हो. दामा एक मिरासदार. काम करा, गुगल मध्ये डायरेक्टली टाका, तिथे तुम्हाला डायरेक्टली उत्तर सापडून जाईल. गुगल बाबा टाकायचं, डायरेक्ट एका मिनिटात उत्तर येऊन जातं, सगळे साहित्य संमेलन. ओके, गुगलवर टोटल का? हा, फक्त रोशनी गुगल मॅडम मध्ये आहे एवढा ना शब्द तुमच्याकडे? टाका, मराठी नाही, साहित्य गुगलवर संमेलन. गुगलवर बघा, काय टाकायचं सर? मराठी साहित्य गुगलवरती संमेलन एवढंच टाकायचं. मराठी साहित्य संमेलन टाकलं ना की प्रत्येक सालाच्या साहित्य संमेलनाची माहिती येते, कुठे झालंय, हे बघा, अध्यक्ष आता इथे जर कोण आहे. टाकलं ना, ओके ओके. हे बघा 2021 टाकलं, इथे येईल बघा 94वे मराठी साहित्य संमेलन, अध्यक्ष जयंत नारळीकर, अशी एक एक माहिती लिहित चालायची. लिहून झालं की आपल्या त्याच्या आधी माहिती, त्याच्या आधी 93 झालं, मग 93 टाकायचं, असं आपण तुम्हाला माहिती भेटून जाईल. ओके, ओके ओके, चालेल. हा, काढते मी ते आता. ठीक आहे. पुढे बघा, कोणाच्या घरातल्या मुलाचा आवाज चालू आहे बघा बरं, जरा एकदम छान आवाज आहे. रोशनी मॅडमच्या घरात आहे. छान रोशनी आवाज मॅडम. चालू, बंद करा. खूप मस्त बॅकग्राऊंड पिल्लांचा म्युझिक आवाज आहे. येतोय त्यांच्या. हा, पिल्लांचा आवाज आहे त्यांच्या. बर बर, नाही हरकत नाही, चांगलं आहे. 1998 साली परळी वैजनाथ येथे झालेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे उत्तर आहे द.मा. मिरासदार का? द.मा. मिरासदार यांचं पूर्ण नाव काय बरं? दत्तात्रय मारुती मिरासदार. व्हेरी गुड. पुढे आहे, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण माईन भट. ओळखले जाते? माहीन भट. त्यांनी माहीन लीळा भट. चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला होता, आणि हे मराठीचे व्याकरण लिहिणारे सर्वात पुढचे आहे, आपले सर्वात पहिले होते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न तुम्हाला का आला त्याचं कारण पण सांगतो. लेखक परिचयामध्ये माईन भटांचा एक धडा होता मराठीच्या पुस्तकात. माईन भटाचा 5वीला धडा होता सर. हा, तो त्यांच्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे. चला, पुढचा प्रश्न घ्यायचा. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील पैकी पुलिंगी शब्द ओळखा. कुठला आहे? बघा, एकदम सोपं ग्रंथ. ओळखण्यासाठी, तो ग्रंथ लिहितात, ती पोथी लिहितात, ते पुस्तक ते घेतात, पुस्तक, आणि ती वही. ती वही घेतात तुम्ही, बरोबर. आता पुलिंगी, तर आपलं उत्तर येईल तो ग्रंथ, म्हणजे ग्रंथ हा शब्द काय आपला पुलिंगी आहे. ओके. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव कोण होते? प्रख्यात्रे. प्रख्यात्रे. प्रल्हाद केशव पुढील यात्रे. पैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? प वर्ग. प वर्गातला पहिला अक्षर. तुम्हाला मी सांगितलं कठोर ओळखायचे एकदम सोपे कोण आहे? पहिले दोन आहे कठोर आहे, आणि नंतरचे दोन आहे मृदू आहे. बरोबर. क ख, च छ, ज झ, ट ठ, ट ठ, प फ, द ध, द ध, आणि प फ. प फ. इथं प फ. कठोर वर्ण प आहे. हो हो. आणि अल्प प्राण आणि महाप्राणला पहिलं आणि तिसरं, आणि महाप्राणला दुसरं आणि चौथं, त्याच्यामध्ये ह येतो 14. बरोबर बरोबर.
त्यात आणखी सोपं करून सांगितलं तर इंग्रजीतलं एक अक्षर लक्षात ठेवायचं. त्याला पण काही अपवाद आहे ना सर इंग्रजीमध्ये, आहे ना? फक्त एकच CH चा च होतो तर तो तेवढा एक हा. अपवाद आहे, आणि तिकडे स जो बस. आहे तो स एक हा. अपवाद आहे, तेवढा लक्षात ठेवायचा. बाकीचे काही अपवाद नाही, काही नाही. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया, एका मिनिटात फक्त रिजॉईन करा. 2015ची क्वेश्चन 16ची क्वेश्चन पेपर बघूया. ओके, रिजॉईन म्हणजे परत जॉईन करायचं का? हा परत जॉईन करा, कारण हे रेकॉर्डिंग मध्ये राहतं ना, मग सेक्शन वाईज कट होऊन जाईल ती. बरोबर, ओके ओके. हा लेफ्ट होऊन जातो मग आम्ही. लेफ्ट होऊन ऑटोमॅटिक लेफ्ट होशाल तुम्ही, फक्त